शिवसेना पक्षप्रमुख राजधानी दिल्लीमध्ये आहेत आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांची खरं तर भेट घेणार आहेत. ताई, काय प्रयोजन असेल या भेटीचं? कारण पत्रकार परिषद आहे आणि त्यानंतर साहेब उद्धवजींना भेटणार आहेत. मला नाही याची माहिती. मी पार्लमेंटला चालले. मला वाटतं पवार साहेबच सांगू शकतील तुम्हाला. आता काही वेळापूर्वी संजय राऊत देखील खासदार येऊन गेले, भेट घेतली पवार साहेबांची. मी दुसऱ्या काही आमची कमिटी होती सकाळी, त्याच्यामुळे मी त्याच्यातच व्यस्त होते. त्याच्यामुळे राऊत साहेबांची त्यांची काय भेट झाली असेल तर मला त्याचं खरंच माहिती नाही. काल तुम्ही लोकसभेमध्ये भाषण केलं, ईडी सीबीआयचा पुन्हा एकदा उल्लेख केलात, NCPचा कसा उल्लेख भाजपनं केला होता याचा दाखला सभागृहात दिलात, त्याबद्दल. NCPचा असा नाही, काश्मीर टू कन्याकुमारी काल भारतीय जनता पक्षाचे नेते भ्रष्टाचाराबद्दल आणि ED CBI आणि इन्कम टॅक्सच्या कामाबद्दल सातत्याने सांगत होते आणि कौतुक करत होते. मी फक्त जो डेटा केंद्र सरकार सांगतो तोच डेटा त्याच्यासमोर ठेवला की काश्मीर टू कन्याकुमारी डेटा असा सांगतो की ज्या केसेस झाल्या त्याच्यातल्या 95% 95% या ज्या झाल्या त्या विरोधी पक्षाच्याच नेत्यांवर झालेल्या आहेत. ज्या अटकी झाल्या त्या पण विरोधी पक्षावरच झालेल्या आहेत. आणि जे लोक वॉशिंग मशीनमध्ये जाऊन, हे मी म्हणत नाही, ही बातमी जी सगळ्या चॅनल्सवर आलेली अशी, त्या बातम्यांमधून जे लोक भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष किंवा पक्षात गेले त्यांना क्लीन चिट देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं असा डेटा सांगतो, जो तुमच्या सगळ्याच चॅनलवर, म्हणजे तुमच्या एकट्याच्या नाही, प्रत्येक चॅनलवर आणलं आहे, प्रत्येक वर्तमानपत्रात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलताना पत्रकारांशी अदानींच्या त्या प्रकल्पाबाबत पवारसाहेबांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवारसाहेबांमध्ये जी काय बैठक झाली त्याचं आपल्याला काहीच माहिती नाही असं सांगितलं. बरोबर आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही अनेक मंत्र्यांकडे आम्ही सामाजिक कामं घेऊन जात असतो. मी दिल्लीमध्ये असले की मिनिमम 2 ते 3 मंत्र्यांना रोज भेटते. म्हणजे काय तो अजेंडा नसतो. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकातून निवडून आलेले आहोत. आता तर आदरणीय पवारसाहेब ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या वतीने जात असतात. त्यामुळे अनेक प्रश्न असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, GSTचे प्रश्न असतात. म्हणजे आता जर अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो म्हणजे काय लगेच ते सेटिंग किंवा काय काम नसतं. आम्ही अर्थमंत्र्यांना शेती खात्याचे प्रश्न, आता मागच्याच आठवड्यात रेल्वेला डेलिगेशन आमचं NCPचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक खासदार हे रेल मंत्र्यांना भेटायला गेले. कारण का आम्हाला अनेक ठिकाणी स्टॉपेजेस पाहिजेत, रेल्वेचे विषय असतात. त्यामुळे एका लोकप्रतिनिधी हे सातत्याने सरकारी लोकांकडे प्रश्न मांडण्यासाठी जातच असतात. त्याच्यात काही नवीन नाही. आम्ही अनेक वर्ष सत्तेत होतो, विरोधक येतच होते ना. ह्याच्यासाठीच तर लोक आम्हाला निवडून पाठवतात, हा फॉलोअप करायला. शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी ताई अशी ओळख होती, पण ज्यावेळेला मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतरही काँग्रेस राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी मला मान दिला असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं. म्हणजे पद गेल्यानंतरही सोबत राहिले, मात्र भाजप ची भूमिका त्यावेळेला वेगळी होती आणि या दोन पक्षांची वेगळी होती. म्हणजे कौतुक केलेलं आहे. नाही, हा उद्धवजींचा स्वभाव आणि मनाचा मोठेपणा आहे. उद्धवजी हे अतिशय एक सुसंस्कृत नेते आहेत आणि सातत्याने एकत्र काम करत असताना आम्हाला इतका म्हणजे असं अतिशय चांगल्या वातावरणात आम्ही सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून, म्हणजे उद्धवजींवर काम करताना असं कधीच दडपण आलं नाही की अरे एवढा मोठा नेता आहे किंवा काय. असं हसत खेळत एक अतिशय चांगल्या विश्वासाच्या नात्याने उद्धवजींवर आम्हाला सगळ्यांनाच काम करायची संधी मिळाली. हा उद्धवजींच्या मनाचा मोठेपणा आहे की ते एवढं चांगलं आमच्या सगळ्यांबद्दल. कारण का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्धवजीं किंवा शिवसेना, म्हणजे आजही शिवसेनेचा कुठलाही छोटा मोठा कार्यकर्ता हा आम्हाला प्रियच आहे आणि आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी म्हणून सगळे काम करतो. आज कांद्याच्या प्रश्नी संसदेमध्ये आंदोलन आहे, कसं स्वरूप असेल, काय नेमकी मागणी असेल? एकतर बगरे सर आणि निलेश लंके ह्या दोघांनी फारच दिल्लीमध्ये पुढाकार घेतलेला आहे. मग निलेश लंके दुधाच्या प्रश्नासाठी प्रचंड आक्रमक सातत्याने राहिलेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल परवा अतिशय सविस्तर आणि अभ्यासू भाषण हे निलेश लंकेंनी केलं. बगरे सर हे दिंडोरीच्या भागातून येतात, तिथे प्रचंड अस्वस्थता, ही कांद्याचा प्रश्न तीव्र झालेला आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे आमचे सगळे हे सहकारी नेते हे सातत्याने रोज पार्लमेंटमध्ये जाऊन मंत्र्यांना भेट, कुठे पार्लमेंटमध्ये बोल, म्हणजे मिळेल ती संधी ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी, म्हणजे दिल्लीतला एकही मिनटं
हा वाया जाता कामा नये आणि दिल्लीत आपण लोकांच्यामुळे निवडून आल्याची जाणीव ठेवून आमचे सगळे हे सहकारी ज्या पद्धतीने काम करतात याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि फक्त राष्ट्रवादीचेच नाही पण काँग्रेसमधून नवीन लोक निवडून आलेत, शिवसेनेतून मध्ये म्हणजे मी आणि अनिल देसाईजी काल आणि अरविंद सावंतजी हेच बोलत होते की आमच्या सगळ्यांची ताकद इतकी वाढली आहे ह्या सगळ्यांमुळे. म्हणजे एक दिवस असा नाही की हे लोक मंत्रालयात जात नाहीत किंवा मंत्री भेटला की फॉलोअप करत नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राची बाजू आणि हा राजकीय विषय नाही, महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आज हे सगळे खासदार हे पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात आणि दिल्लीत कामाला लागले. आता शेवटचा प्रश्न आहे, जंतर मंतरवर आंदोलन झालं होतं महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी. विनेश फोगाट फायनलपर्यंत पोहोचले, सोशल मीडियावर प्रचंड तिचं कौतुक केलं जात आहे. केंद्र सरकारनं अक्षरशः फरफटत म्हणजे पोलीस दलानं त्यांच्यावर त्यावेळेला कारवाई केली होती. त्याबद्दल तुमची महिला खासदार म्हणून प्रतिक्रिया? एक तर मी महिला खासदार आहे, मी खासदार आहे. दुसरं माणुसकी हा पुरुष आणि महिलाचा विषयच नाही. ज्या पद्धतीने सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला आहे. म्हणजे केंद्र सरकारने कितीही वाईट किंवा पोलिसांनी कितीही वाईट दिल्लीचे पोलीस त्यांच्याशी वागले, शेवटी त्या मुलीनी, त्या महाराष्ट्राच्या नाही भारताच्या लेकीनी आज जग गाजवलं आहे. ह्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.